AMH हार्मोन म्हणजेच अँटी मुलेरिन हार्मोन। बऱ्याचशा कपल्सनी मला मेसेजेस केले आणि बऱ्याच वेळा कमेंट सुद्धा केल्या व्हिडिओवरती की सर आमचं AMH हार्मोन कमी आहे त्यामुळे आम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही। तर मित्रांनो असं अजिबात नाही। खूप साऱ्या स्त्रियांचे AMH कमी आहे आणि त्यांना सुद्धा नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिली आहे आणि असं कुठं लिहिलेलं नाहीये की AMH कमी आहे म्हणून प्रेग्नन्सी राहणार नाही। AMH किती कमी असला तरी नैसर्गिक प्रेग्नन्सी राहू शकते। AMH हा टेस्ट ट्यूब बेबीसाठी इम्पॉर्टन्स असतो कारण त्याच्यामध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन द्यावा लागतो आणि ओव्हम काढावे लागतात। त्यासाठी AMH ची चाचणी केली जाते। तुमचाही AMH कमी असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका। तुम्ही नैसर्गिकरित्या तुमचे प्रयत्न चालू ठेवा आणि तुमचा फक्त AMH कमी आहे आणि प्रेग्नन्सी राहत नाही तर असं अजिबात ग्राह्य धरू नका। AMH कमी असून सुद्धा प्रेग्नन्सी राहते। जनरली 30 वर्षानंतर म्हणजे स्त्रीचं वय जर 30 किंवा त्याच्या पुढे धकत असेल तर त्यांचा AMH हार्मोन कमी होऊ शकतो आणि इतरही बरेच कारण आहेत जसं ताणतणाव, हार्मोनल इम्बॅलन्स, PCOD याच्यामध्ये AMH हार्मोन हा कमी होतो आणि त्यावरती व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर नॉर्मल प्रेग्नन्सी राहू शकते। तेव्हा AMH कमी आहे म्हणून प्रेग्नन्सी राहणार नाही असं अजिबात टेन्शन घेऊ नका आणि प्रेग्नन्सीसाठी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला प्रेग्नन्सी राहील।